दिवसांच्या पाठीमागे जे जानेवारी महिन्याचे 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाले होते, त्यावेळी फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा होणार होते, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा नवा नियम या ठिकाणी आलेल्यामुळे आता फेब्रुवारी महिन्याचे त्या ठिकाणी 1500 रुपये मागच्या 2-3 दिवसांच्या पाठीमागे जानेवारीच्या हप्त्याबरोबर जमा होऊ शकले नाही, सरकारच्या माध्यमातून सोडलेले नव्हते आणि फेब्रुवारी महिना सोडायच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे फेब्रुवारी महिना संपायच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये खात्यावरती पैसे सोडण्याचे आदेश एकनाथ शिंदे साहेबांनी दिले होते। तशा प्रकारे सकाळी 10 वाजल्यापासून बँका उघडल्या महिलांना फटाफट या ठिकाणी जशा प्रकारे तुम्हाला जानेवारी महिन्याचे 1500 रुपये आल्याचा मेसेज आला, तशा प्रकारे या 15 जिल्ह्यातील सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचे देखील 1500 रुपये आल्याचा मेसेज या ठिकाणी आता आल्याचं पाहायला मिळतंय। आता या फेब्रुवारी महिन्याचा लाभ सोडण्याचं आश्वासन जे एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं होतं, काल रात्रीच याचा GR देखील काढण्यात आला होता। तशा प्रकारे महिलांना आता फेब्रुवारी महिन्याचे देखील 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज या ठिकाणी येऊ लागलाय। त्यांनी शब्द पाळल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळू लागलं आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर आता तुमचं आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केला असेल तर अशा सर्व लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता सोडलाय, त्यानंतर आज शनिवारी 28 फेब्रुवारी रोजी आता फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता जमा व्हायला सुरुवात झाल्या। स्वतः या ठिकाणी आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही जर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे DBTचं प्रोसेस या ठिकाणी आता परफेक्ट केला असेल तर पैसे देऊन टाका, आणि काल DBTची प्रोसेस परफेक्ट झाली आणि आज पैसे या ठिकाणी वितरण सुरू झालं आहे। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठे कुठे पैसे या ठिकाणी सुरू झाले लक्षात ठेवा। ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडलंय, पोस्ट ऑफिसमध्ये ज्यांनी खातं उघडलंय, महाराष्ट्र बँक या महत्त्वाच्या बँकामध्ये ज्यांनी खातं उघडलंय त्यांना पैसे या ठिकाणी जमा व्हायला लागलेत। जशा प्रकारे जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज 2-3 दिवसांच्या पाठीमागे तुम्हाला आलेला आहे, तशाच प्रकारे फेब्रुवारी महिन्याचे देखील 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज या ठिकाणी येऊ लागल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींनो, ही 100% खरी बातमी आहे। महिलांनी पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया अशा महत्त्वाच्या बँकामध्ये सकाळी 10 वाजल्यापासून गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा, मागील 2-3 दिवसापासून महिलांनी 1500 रुपये आता याच बँकेतून जानेवारीचे काढलेत। मग आता हे पैसे फेब्रुवारीचे महिने या ठिकाणी महिलांना काढण्यासाठी सुरुवात झाल्या। मग हे पैसे कोणाकोणाला मिळू लागलेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मिळू लागलेत? तुम्हाला वाटत असेल की जानेवारीचा 1500 रुपयांचा मेसेज आलाय म्हणल्यावर सरसकट सर्वांना आम्हाला आज शनिवारी फेब्रुवारी महिन्याचे देखील 1500 रुपयांचा मेसेज येईल, परंतु लाडक्या बहिणींनो तसं अजिबात नाही आहे। कारण सरकारच्या माध्यमातून नवीन वर्षाचा जानेवारी महिन्याचा हप्ता सोडत असताना कोणत्याही लाडक्या बहिणींचा अर्ज या ठिकाणी चेक केलेला नाही, विदाऊट चेक करता जानेवारीचे पैसे सोडले। त्यामुळे लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण सरसकट सर्वांना तुम्हाला जानेवारीचे आले आहेत, परंतु यामध्ये लाडक्या बहिणीला लक्षात ठेवा की मागील 2-3 दिवसापासून फेब्रुवारी महिन्याचे जर 1500 रुपये तुम्हाला मिळाले नसतील तर तुम्ही या महत्त्वाच्या 4 चुका केलेल्या आहे, म्हणूनच तुम्हाला या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा झालेला नाही। मग आता तुम्हाला काय करायचं आहे, आजच्या आज पैसे जर फेब्रुवारीचे पाहिजे असतील तर कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये सुरू झालेत, कोणकोणत्या महिलांना मिळू लागलेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मिळू लागलेत, सर्व काही अपडेट तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता या ठिकाणी 1500 रुपयांचा आजच्या आज तुम्हाला यावं असं वाटत असेल, तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्हाला काय काय चुका झालेत ज्यामुळे तुम्हाला फक्त जानेवारीचे पैसे आले तर फेब्रुवारी महिन्याचे पैसे या ठिकाणी सरकारने सोडलेले नाहीत, त्यामुळे काय चुका आहेत हे सुद्धा बघून घ्या। लक्षात ठेवा, आज शनिवार आहे, उद्या 1 मार्च आहे आणि उद्या रविवार आहे। उद्यापासून 1 मार्च असल्यामुळे बजेटची तयारी सरकार करत आहे, त्यामुळे उद्यापासून संपूर्ण 15 मार्च पर्यंत तुम्हाला अजिबात 1 रुपया सुद्धा सरकारच्या माध्यमातून दिला जात नसतो, हे तुम्ही लक्षात घ्या। फक्त तुम्हाला आज एकच दिवस पैसे वाटपाचा चान्स या ठिकाणी सरकारने ठेवला आहे। फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये येण्यासाठी आज एकच दिवस आहे, कारण उद्या रविवार, उद्या तर सर्व बँका या ठिकाणी बंद असणार आहेत, रविवारी सुट्टी असते तुम्हाला पण माहित आहे, आणि सोमवारपासून अधिवेशनामध्ये बजेट या ठिकाणी सादर होणार आहे। त्यामुळे आता 15 मार्च पर्यंत तुम्हाला 1 रुपया सुद्धा बँकेच्या खात्यावरती आता येणार नाही आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे आज फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कसल्याही परिस्थितीमध्ये सोडून टाका
अशाही परिस्थितीची प्रकारची ऑर्डर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। तशा प्रकारे आज सकाळी 10 वाजता बँका उघडल्या महिलांना खटाखट या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता या ठिकाणी जमा झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवरती आता पाहायला मिळू लागला आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता यामध्ये काय काय होऊ लागले की आता काहींना जानेवारी महिन्याचा हप्ता या ठिकाणी मागील 4 दिवसांमध्ये मिळालेला नव्हता, त्यांना जानेवारी महिन्याचा मेसेज येऊ लागलाय आणि ज्यांना फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता मिळाला नव्हता, कदाचित तुम्हाला मिळाला पण नसेल, तर तुम्हाला 1500 रुपये असं लाभार्थी महिलांच्या बँकेच्या खात्यावरती सकाळपासूनच पैसे जमा झाल्याचा मेसेज या ठिकाणी महिलांना आता येऊ लागला आहे। आता तुम्हाला वाटत असेल की सरसकट सर्वांना हे पैसे येतील का, परंतु तसं अजिबात नाही आहे लाडक्या बहिणींनो, सर्वांना हे पैसे येणार नाहीत। सरकारच्या माध्यमातून यासाठी काही नवीन नियम व अटी सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेत। या अटी व नियम कोणकोणते आहेत हे सुद्धा झटपटपणे आपण 1 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी आता समजून घेऊया। लाडक्या बहिणींनो, आज शनिवार आहे, आज तुम्हाला पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती जर झालं नाही तर तुम्हाला कमीत कमी पुढील 15 दिवस तरी पैशांची अशीच वाट पाहावी लागणार आहे। आज फक्त अशा 15 जिल्ह्यांची निवड सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या ज्या जिल्ह्यामध्ये फक्त गोरगरीब आणि गरजू महिला राहतात, ज्या दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जातात, दोन्ही भांडे या ठिकाणी करायला जातात, अशा गोरगरीब महिलांचे 15 जिल्ह्यांची निवड सरकारच्या माध्यमातून आज करण्यात आल्या। त्यांनाच आज हा शनिवारी 28 फेब्रुवारी रोजी पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून सरकारने करायला सुरुवात या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। महिलांनी बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी आज गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। कोणत्या बँकेमध्ये गर्दी केले? स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात सर्वात जास्त महिलांनी पैसे काढण्यासाठी आता गर्दी केल्याचं पाहायला मिळाले। आज परत एकदा फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मेसेज येत असल्याने लाडक्या बहिणी या ठिकाणी खुश झाल्याचं आता पाहायला मिळू लागला आहे। मग आता लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणीचं खातं स्टेट बँकेत उघडलंय, विशेषतः पोस्टात महिलांनी फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये काढण्यासाठी रांगा लावलेत, गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। 2-3 दिवसांच्या पाठीमागे महिलांनी जानेवारी महिन्याचे 1500 रुपये काढून या ठिकाणी आणले होते। आता परत एकदा महिलांना पैसे काढण्यासाठी बँकेत जावं लागत असल्याचं त्यांनी या ठिकाणी आता सांगण्यात आलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा होत आहेत याचीच अपडेट पुढील 2 मिनिटाच्या आतमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता या ठिकाणी समजावून सांगणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर आजच्या फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जर आता पाहिजे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण फक्त 15 जिल्ह्यामध्येच फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटत असेल की जानेवारी महिन्याचे 1500 रुपये सर्वांना सोडलेत म्हणल्यावर फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये सर्वांनाच मिळतील, तसं अजिबात नाही आहे। सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून सरसकट 2,40,00,000 लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे सर्वांना पैसे सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यात आले होते। परंतु फेब्रुवारी महिन्याची जी काय हप्त्यांची वितरणाची मर्यादा आहे तर ती फक्त आज 32 लाख लाडक्या बहिणींनाच या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे। त्यामुळे जवळपास नेहमीपेक्षा जास्त लाडक्या बहिणी फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी अपात्र होणार आहेत। मग आज शनिवार आहे, आज कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत? लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, आज जर शनिवारी तुम्हाला पैशांचं वितरण झालं नाही तर तुम्हाला पुढील 15 दिवस म्हणजे 15 मार्चपर्यंत तुम्हाला पैशांची वाट या ठिकाणी बघावी लागणार आहे। त्यामुळे आज फक्त 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सुरू झाले। कशा पद्धतीने पैशांचं वितरण सुरू झालंय लक्षात ठेवा, जशा प्रकारे तुम्हाला जानेवारी महिन्याचे पैसे मिळाले तशाच प्रकारे तुम्हाला हे पैसे आता महिलांच्या खात्यावरती येऊ लागले। टायमिंग काय आहे? डीबीटीचे एक फिक्स टायमिंग आहे, ते तुम्हाला माहिती पण असेल तर बघा, सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यातील 5 जिल्ह्यामध्ये आज तुम्हाला फेब्रुवारीचे पैसे येतील। दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील 5 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आता 1500 रुपये फेब्रुवारीचे येतील। संध्याकाळी 7 ते रात्री 12 या वेळेमध्ये आता रात्रीच्या टप्प्यामध्ये पुढील शेवटच्या टप्प्यातील 5 जिल्ह्यामध्ये महिलांना डीबीटीच्या माध्यमातून फेब्रुवारीचे पैसे सरकारच्या माध्यमातून जमा करण्याची ऑर्डर या ठिकाणी आलेली आहे। मग लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला कोणत्या वेळेत वाट बघायचं आहे? सकाळच्या टप्प्यात, दुपारच्या टप्प्यात का रात्रीच्या टप्प्यात? आज शनिवारी पैशांचं वितरण होणार आहे। उद्या रविवार असल्यामुळे सर्व बँका बंद असणार आहेत। आजच्या आज पैसे वितरणाची ऑर्डर
एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हप्त्यांचं वितरण या ठिकाणी आज 100% होणार आहे। परंतु सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले या 5 कडक नियमानुसार आता पैशांचं वितरण होणार आहे। मग जानेवारी महिन्यासाठी हे नियम लावलेले नव्हते म्हणून सर्वांना तुम्हाला पैसे आले, मेसेज आला, परंतु फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये सोडत असताना या 5 कडक नियमानुसारच तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे। त्या नियमामध्ये तुम्ही पास होताय का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे। जर नापास झाला तर या नियमानुसार तुम्हाला पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार नाही। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे एकत्र पैसे का सोडायला या ठिकाणी झालतं, आम्हाला परत एकदा पैसे या ठिकाणी काढून घ्यायला डबलदा बँकेत जावं लागणार आहे। मग आता दोन्ही एकत्र सोडायला का झालतं, तर सरकारच्या माध्यमातून लक्षात ठेवा, लाडक्या बहिणींना सर्व दोन्हीच्या दोन्ही हप्ते एकत्र या ठिकाणी देत नसतात। त्यामुळे सर्व्हर बँकांचा डाऊन होतो आणि बँकांना सुद्धा एकत्र एवढे पैसे सोडण्यासाठी अडचण निर्माण होते। कारण फक्त 1500 रुपयांचाच मेसेज या ठिकाणी महिलांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे आज दिवस वाटपाचा आहे। आज फक्त 15 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। उरलेल्या जिल्ह्यामध्ये 15 मार्च म्हणजे जवळपास आता 15 दिवस त्या ठिकाणी तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे। मग आजच्या फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये कोणत्या जिल्ह्यामध्ये येऊ लागलेत, कोणत्या नियमानुसार येऊ लागलेत, ते नियम एकदा झटपट पद्धतीने आपण समजून घेऊया। त्यानंतर जिल्ह्यांची यादी देखील आपण पटकन या ठिकाणी आता समजून घेऊया। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आलंय, पहिला नियम लाडक्या बहिणींसाठी लावण्यात आलाय तो म्हणजे डीबीटीचा। आता तुम्ही बँकेत किती बॅलन्स ठेवलाय बघा। आता तुम्हाला वाटत असेल बँकेचा आणि लाडक्या बहिणीचा काय संबंध, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी जर त्यांच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसमध्ये खोला असेल तर अशा सर्व या ठिकाणी लाभार्थी महिलांना बँकेने सांगितलंय, जर करता तुम्हाला बँकेमध्ये मिनिमम शिल्लक बॅलन्स जर तुम्ही ठेवलेलं नसेल तर तुम्हाला सरकारने पैसे सोडून पण या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा होण्यासाठी मोठा प्रॉब्लेम असणार आहे। त्या ठिकाणी बँकांच्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलंय की आमच्या बँकेमध्ये तुम्ही खातं उघडलंय म्हणल्यावर मिनिमम शिल्लक बॅलन्स काहीतरी त्या ठिकाणी ठेवला पाहिजे, म्हणजे किमान 500 रुपये तरी बँकेमध्ये ठेवलं पाहिजे। परंतु महिला काय करतात की पैसे बँकेत पडलं 1500 रुपये म्हणल्यावर ते काढून सर्वच्या सर्व घरी घेऊन येतात। परंतु लाडक्या बहिणींनो, इथून पुढं अजिबात असं करू नका। आज जो तुम्हाला या 15 जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा करण्यात येणार आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, त्यातील त्या ठिकाणी 1000 रुपये काढून आणायचं आहे आणि 500 रुपये या ठिकाणी तुम्ही आता आहे असं ठेवायचं आहे। असं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या महत्त्वाच्या बँकांनी सांगितलंय, कारण यामध्ये सर्वात जास्त महिलांनी खातं उघडलेलं आहे। जर तुम्ही पैसे त्या ठिकाणी मिनिमम बॅलन्स ठेवलं नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून कायमचं वगळण्यात येणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे किमान 500 रुपये तरी ठेवायचं आहे, अन्यथा 300 रुपये दंड लागू शकतो। हा झाला पहिला नियम। लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात गर्दीच गर्दी आज या 15 जिल्ह्यातील महिला करू लागल्या आहेत। कारण उद्या शनिवार आहे, बँका उद्या रविवार आहे, बँका बंद असणार आहेत आणि सोमवारपासून पैसे या ठिकाणी आता काढण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। अधिवेशन सुरू होणार आहे, अर्थसंकल्प सादर होणार आहे, बजेट सादर होणार आहे। त्यामुळे आजच्या आज पैशांचं वितरण कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होऊ लागले, आज जर पैसे आले नाहीत तर तुम्हाला 15 दिवसांची या ठिकाणी वाट पाहावी लागते। मग कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत, कोणत्या नियमानुसार पैसे येऊ लागलेत, तुम्ही या नियमामध्ये पास होताय का हे सुद्धा बघणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब दौऱ्यानिमित्त बाहेर चालले होते आणि एकनाथ शिंदे साहेबांना लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारला, तुम्ही तर या ठिकाणी 3000 रुपये सोडता, 3000 रुपये सोडता असं सांगितलं असतं, परंतु 1500 रुपये या ठिकाणी का सोडता आणि आम्ही 3000 रुपये येतील म्हणून वाढ बसलेलो असतो आणि तुम्ही फक्त 1500 रुपये सोडता, आम्हाला असं आशेला का लावता, देणार असेल तर एकतर द्या म्हणून सांगा, नाहीतर नाही म्हणून सांगा। अशा प्रकारची विचारणा ज्यावेळी महिलांनी केली त्यावेळी एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, लाडक्या बहिणींना आम्ही फेब्रुवारी महिन्याचा या ठिकाणी शेवट होत असल्याने जानेवारीच्या मागच्या महिन्याचा हप्ता तटलेला होता आणि फेब्रुवारी महिन्याचा या हप्ता तटलेला होता, त्यामुळे एकत्र देणार होतो। पण प्रॉब्लेम असा झाला, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा नवा नियम आल्याने आम्हाला पैसे एकत्र सोडता आलेले नाही। त्यामुळे आम्ही 2-3 दिवस त्या ठिकाणी गॅप टाकून पैशांचं वितरण परत एकदा सुरू केलेलं आहे। आज या ठिकाणी 15 जिल्ह्यातील सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती
टोटल त्या ठिकाणी 1500 रुपये जमावं लागलेत। जर तुम्हाला जानेवारी महिन्याचे 1500 रुपये मिळाले नसतील तर ते सुद्धा या 15 जिल्ह्यामध्ये आज मिळणार आहेत। तसेच तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे जर पैसे आता वितरण राहिलं असेल तर त्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे सुद्धा आम्ही झटपटपणे तुम्हाला 1 मिनिटाच्या आतमध्ये यादी या ठिकाणी सांगणार आहे। तर ती यादी काय आहे हे सुद्धा पाहून घेऊया। पण त्याआधी कोणत्या नियमानुसार तुम्हाला पैशांचं वितरण आज केलं जाणार आहे बघा। फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये सरकारने सोडण्यास सुरुवात केल्या। बँकामध्ये गर्दीच गर्दी पाहायला मिळाल्या। कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे सोडू लागलेत याची अपडेट तुम्हाला समजणारच आहे। परंतु आता पुढचे जे 4 नियम आहेत यामध्ये तुम्ही पास झालं तरच तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे। तर ते नियम कोणते आहेत तुम्ही या ठिकाणी समजून घ्या। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या 2 महिन्यांच्या पाठीमागे महिलांनी काय केलं होतं, त्यांचा जो लाडकी बहीण योजनेचा अर्ज होता तर तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जर अर्ज भरला होता तर या ठिकाणी तुम्ही आता काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्ही या ठिकाणी प्रमाणपत्र एक तुम्हाला दिलं होतं, त्यावरती तुम्हाला टीका करायच्या होत्या। काय टीका करायच्या होत्या की तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे का, तुमच्या सरकारी नोकरीला कोण आहे का, या ठिकाणी कोण तुमच्या घरामध्ये पेन्शन घेते का, या ज्या त्या ठिकाणी आता होत्या त्यासाठी तुम्ही नाही असं केलं। परंतु काही महिलांनी काय केलंय त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने अर्ज भरलाय आणि यामुळे आता मशीनद्वारे अर्ज हे चेक केले आहेत। मागच्याच महिन्यामध्ये पडताळणी सुरू केली होती, यामध्ये जवळपास 17 लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणी अपात्र झाल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून समोर आल्या। त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना अपात्र केल्याची माहिती समोर येत आहे। जानेवारी महिन्यासाठी कोणतीही चेकिंग सरकारने केली नव्हती, त्यामुळे सरसकट तुम्हाला पैसे आले। परंतु फेब्रुवारी महिन्याचे पैसे सोडत असताना सरकारच्या माध्यमातून सर्व काही डीबीटीचे नियम आणि लाडकी बहीण योजनेच्या या ठिकाणी महिला व बालविकास खात्याच्या अंतर्गत नवीन नियमावली जाहीर केली आहे। त्यामुळे महिलांना पैशांचं वितरण करण्यासाठी मोठी अडचण या ठिकाणी निर्माण झाली होती। मग आता तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवा, तुमच्या घरातील 2 महिला असतील तर सर्वांनी हप्ता घ्यायचा आहे। परंतु 2 महिलेपैकी कशा महिला पाहिजेत, सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। एक लग्न झालेली महिला पाहिजे, एक लग्न न झालेली म्हणजे अविवाहित, तिचं लग्न न झालेली महिला पाहिजे। लग्न झालेली एक महिला आणि न लग्न झालेली एक महिला असं दोघीच हप्ता घेऊ शकता। जर तुम्ही आता दोघी पण घरामध्ये लग्न झालाय तर तुम्हाला हप्ता घेऊ नका असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, नाहीतर दोघांचे पण हप्ते बंद होऊ शकतात, हा तुमचा तोटा होऊ शकतो। हा पहिला नियम त्या ठिकाणी सांगितलाय। आज वार आहे शनिवार, उद्या रविवार असल्याने बँका बंद असणार आहेत, त्यामुळे आजच्या आज कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत याची अपडेट तुम्हाला सांगणारच आहे। परंतु हे नियम समजून घ्या, जसे की नवीन नियम सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात या ठिकाणी फेब्रुवारीच्या महिन्यासाठी आता आलेले आहेत। आता बघा या ठिकाणी दुसरा नियम सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलाय, तो म्हणजे सर्व लाडक्या बहिणींच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असतं, म्हणून तुम्हाला या ठिकाणी सरकारने गोरगरीब आणि गरजू महिला या ठिकाणी आता निवडल्या होत्या। परंतु यामध्ये काय झालंय, मागच्या वेळी ज्या श्रीमंत धनदांडग्या पैसेवाल्या महिला होत्या त्यांना कळाले की आता या ठिकाणी आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिवळं व केशरी रेशन कार्ड काढल्याशिवाय आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। असं जेव्हा महिलांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी काय केलं की या ठिकाणी चुकीच्या मार्गाने आतून थोडेफार पैसे देऊन पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड त्या महिलांनी काढलेलं आहे आणि अशा महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आल्याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। तुम्ही खरंच गोरगरीब आहात का, यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी देणं गरजेचं आहे। उत्पन्नाच्या दाखल्यावरती तुमचं 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे। जास्ती उत्पन्न असणाऱ्या महिलांचा अर्ज या ठिकाणी आता डायरेक्ट श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये टाकण्यात आला आहे। सरकारच्या माध्यमातून एक अपात्र यादी आणि एक पात्र यादी, 2 प्रकारच्या याद्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता लागू करण्यात आलेत। त्यामुळे अनेक महिला या ठिकाणी अपात्र सुद्धा झाल्याची माहिती समोर आली आहे। मग आज शनिवार आहे, उद्या रविवारी तर बँका बंद असणार आहेत, मग आजच्या आज कोणत्या या ठिकाणी जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत लक्षात ठेवा। सोमवारपासून या ठिकाणी आता पुढील 15 मार्चपर्यंत अधिवेशन चालू होणार आहे, म्हणजेच अर्थसंकल्प सादर होणार आहे। त्यामुळे पैशांचं वितरण तुम्हाला होणार नाही आहे। फेब्रुवारी महिना संपायच्या आतमध्ये पैशांचं वितरण होईल। आज रात्री 12 वाजेपर्यंत आता फेब्रुवारी महिन्याचा एंड होत आहे, त्यामुळे आज रात्री 12च्या आतमध्ये केव्हाही तुम्हाला पैशांचा मेसेज आल्याचा या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती मेसेज येणार आहे। मग आता हे पैसे कोणकोणत्या बँकेत मिळणार आहेत, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या बँकामध्ये सर्वात पहिल्यांदा मेसेज येणार आहे। आता तुम्हाला ती यादी सांगत आहे ज्यामध्ये आता पैशांचं वितरण होणार आहे। जिल्ह्यांची यादी आता समोर आलेली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी नागपूर, नाशिक, या ठिकाणी सोलापूर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिक,
त्यानंतर पालघर, ठाणे या जिल्ह्यांची निवड आता करण्यात आली आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या जिल्ह्यांची आता निवड सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या त्या जिल्ह्यांची नावे देखील तुम्हाला झटपटपणे या ठिकाणी आता सांगत आहे। बघा, बुलढाणा असेल, बीड असेल, नांदेड, लातूर, जालना, अहिल्यानगर या भागामध्ये सुद्धा महिलांना पैशांचं वितरण होण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुढचा भाग आहे कोकणाचा, तो म्हणजे या ठिकाणी इकडचा भाग रत्नागिरी, रायगड, त्या ठिकाणी सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या भागामध्ये सुद्धा काही महिलांना आज पैशांचं वितरण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।